खूप खूप कंटाळून सर्वजण रॉड झुलून डायरेक्ट जेवायला जातच होते आणि तेवढ्यात दादाने काढलाय बॅराकुडा खतरनाक आईच्या गावात 59 सेकंड कॅच. तर मग कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं न्यू व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललोय फिशिंगला. कॉम्पिटिशन आहेत रत्नागिरीला आणि आपली पब्लिक बघा सगळी पूर्ण तयारी करून आलेलीच आहे. बघा अरुणदादा आहे, अमित चलके, आदित्य पाटील, हर्षद पाटील आणि स्वराज पाटील आपला नेहमीप्रमाणे. आणि आता बघूया फिशिंग कॉम्पिटिशन कसं काय ते आहेत ते. आणि आम्ही आलो आज इथं रॉ स्टेशनवरूनच जायचं आहे पूर्णपणे. बघा काय लागतंय तुम्हाला दाखवू आम्ही कॉम्पिटिशन कशी होतात ती. चला मंडळी, आले आपली ट्रेन. बघू शकता आपली ट्रेन पण आले. ट्रेनमध्ये जायचं आपल्याला रत्नागिरीला. बघूया काय लागतोय काय नाही, दाखवतो तुम्हाला काय लागतोय काय नाही तो बघत राहा. बघतो तुम्ही. हे चालेल ट्रेन तर भरपूर भरले. ट्रेनमधली भेल एक नंबर. मामा भेल बनवलेली खतरनाक, नादच नाही मामाचा. मग दुसरा मान दिलाय भेलीचा. सर्वजण खातात. प्रत्येकाचा उपास आहे, त्याचा उपास आहे म्हणून भेल, त्याचा पण उपास आहे. पण ह्याने सोडला सकाळच कोलव्या भेटल्या म्हणजे बेलीचा मान. सगळेजण बेलच खातो. याने संपवली. दुसरी एक घेतोय पटापट. चला मंडळी, फायनली पोचलो आपण रत्नागिरीला. आणि इथून जायचं आपल्याला फिशिंग कॉम्पिटिशनच्या लोकेशनवर. आणि इथून बस भेटेल, बसमध्ये जायचं आहे. बघूया लोकेशनवर पोचल्यावर दाखवतो तुम्हाला. चला मंडळी, पोचलो आम्ही रत्नागिरीत ना. बस काय भेटले नाही आणि आता बस भेटले नाही म्हणजे आम्ही ऑटो केले. आणि एके ऑटोमध्ये सगळेजण बसलो, 7-8 जण आहे. बघा चिंगरूनच बसलोय पूर्णपणे. स्वराईराजची तर झाली पेटी पूर्णपणे एकाच ह्याच्यात चाललोय. बघा मग पोचल्यावर लोकेशनवर पोचल्यावर दाखवतो तुम्हाला काय मजा करता होती. बघत राहा बघतो तुम्ही. चला मंडळी, फायनली पोचलो आपण लोकेशनवर. आणि आता कॉम्पिटिशन 7 वाजता चालू होतील बहुतेक. आणि आपल्या पूर्णपणे सेटअप रेडी करत आहेत सगळं सर. आणि पूर्ण फॅमिली बघा सर्वजण जो तो सेटअप रेडी करतोय. बघा फक्त नियोजन एक नंबर आहे, खतरनाक नियोजन. जो तो सेटअप रेडी करतोय. लोकेशन बघा, लोकेशन खतरनाक आहे. कृपया सर्व स्पर्धकांनी आपापल्या व्हेकल 4 व्हीलर 2 व्हीलर समुद्राच्या दिशेने न लावता आपल्या डोंगराच्या दिशेने लावा. आणि बेट हा ह्यांचाच असेल, माकली बेट आहे. बघा सर्वांसाठी एकच बेट. माकल्या मंडळाकडूनच आहेत. आणि बघा इथून सर्वांचं नंबर सिलेक्ट होतील. आणि ज्याचा चिठ्ठीमध्ये नंबर येईल त्या नंबरप्रमाणे प्रत्येकाला बसायचं आहे. बघूया आदित्यचा नंबर तर आला आहे. काय निघतोय, जिथे नंबर निघेल तिथं प्रत्येकजण बसणार आहे. स्वराजचा नंबर, अरुंदाचा नंबर. बघू कोण किती काढतोय नंबर. आणि त्या नंबरप्रमाणेच प्रत्येकाला बसायचं आहे. बघा स्वराजचा नंबर किती आहे, 31 आणि आदित्यचा 63. बघा प्रत्येकाच्या सिरियलप्रमाणे प्रत्येकाला बसायचं आहे. आणि जेवढे जण आले तेवढ्यांचा नंबर इथून काढून प्रत्येकाला बसायचा. अरुंदाचा 35. चला मंडळी, फायनली झाल्यात चालू. हे खूप लेट झाल्यात. एकतर कोणच्या थांबलेला काय माहीत नाही, पण आत्ताशीच झाल्यात चालू. तर बघूया फर्स्ट कॅच कोणाला लागतोय आणि लास्ट कॅच कोणाला लागतोय ती.
सगळं रेडी, सगळे सेटअप लावून रेडी झालेत आणि शिट्टी वाजल्याशिवाय टाकता नाहीत आणि प्रत्येक नंबरप्रमाणे तसे आहेत. जसा नंबर तसा माणूस. चिठ्ठी काढली मेन गोष्ट म्हणजे इथं. कास्टिंग झालं सुरुवात आणि आता बघूया पहिली कॅच कोणला लागतोय. इथं पूर्ण नंबरप्रमाणे आहेत. जसा नंबर त्याला इथं टाकलाय. प्रत्येक जण नंबरप्रमाणे. कोणाला लागला? ते बघा पहिलीच कॅच, फर्स्ट कॅच. हेकरू, लाईन हेकरू. फर्स्ट कॅच ही 300 ग्रामच्या वरती पाहिजे. पहिली कॅच तर मिस, कारण का 300 ग्रामच्या वरतीच पाहिजे. 300 ग्रामच्या वरती असली तर ती पहिली कॅच पकडली जातो, नाही तर नाही पकडली जात. आता बघूया पहिली कॅच कोणाला लागतोय. स्वराजला लागलेला पण फासला. फर्स्ट कॅच लागलेली चांगली होती, सुटली. बघूया कोणचा नशीब खुलतोय फर्स्ट कॅचला. बघूया फर्स्ट कॅच झाले. फर्स्ट कॅच ही 300 ग्रामच्या वरतीच पाहिजे तर ती फर्स्ट कॅच पकडली जाते आणि ही बहुतेक तर 300 ग्रामच्या वरतीच वाटतोय. बघूया आता किती होतोय. सर्व अँगलर्स रेडी आहेत पूर्णपणे. तो सागर तो काढते मग. दोनशे 243 झाला. फर्स्ट कॅच पण नाही अजून. फर्स्ट कॅच पण मिस आहे. तिकडं पण लागला, तो पण कमी झाला. हा पण लागला, हा पण कमी झाला. 243. बघूया अजून फर्स्ट कॅचचा प्राईज कोणाला गेलाय नाही. बघूया कोणाला जातोय, कोण फर्स्ट कॅचचा मानकरी होतोय. बघूया आपण आता. आणि इथे अँगलर्स कमी आहेत, बाकी अँगलर्स तिकडे गेलेत. ज्याचा ज्याचा सिरियल नंबर आले तसा त्या सिरियल नंबरवर अँगलर्स उभे आहेत. थोडे इकडे बसलेत. बघूया कोण काढतोय फर्स्ट कॅच आणि कोण होतोय टुर्नामेंटचा विनर. बघत राहा. बघा त्यासाठीची पब्लिक आहे ना, ती पूर्णपणे अर्धी इकडं आहे, अर्धी तिकडं आहे. आणि इथं पण नंबर वाईजच आहेत पूर्णपणे. जसा नंबर आहे तसा आहे ते. तिकडची पब्लिक तिकडं आहे, इकडची पब्लिक इकडं आहे. तसा नंबर तसा माणूस. पूर्णपणे टोटल एंट्र्या 130 आहेत. नंबर वाईज प्रत्येक जण बसतात. आणि कोणाला अजूनपर्यंत फर्स्ट कॅच तर झाले नाही. नाही तिकडच्या ग्रुपला झाले, नाही ह्या ग्रुपला झाले. बहुतेक तर फर्स्ट कॅच तर होऊ शकते. बघू कोणाला लागते, कोणाचं नशीब खोलते फर्स्ट कॅचसाठी. प्रत्येक जण ट्राय करतोय, प्रत्येक जण. आणि आपली पब्लिक इथं आहे 62. आणि अजूनपर्यंत फर्स्ट कॅच कोणालाच झाले नाही.
फर्स्ट कॅच कोणाच्या नशिबात आहे बघूया ना. फर्स्ट कॅच ही आपली 300 ग्रॅमच्या वरतीच पाहिजे. बघा प्रत्येक जण लाईनीत आहे. आणि बघूया फर्स्ट कॅच. नाही तो आधी विचारून घे. मी फोटो बघितला कावल्याचा मोठा. हॅलो हो बरे शेट हातात घ्यायचं. शिट्टी लागले. नारबा यांच्याकडे कोकीर बोलतात. बघा आता हा किती ग्रॅम होतोय बघूया आपण. बघूया सेकंड कॅच पण झाले. सेकंड कॅच किती आहे? 0 कर ना, काटा 0 कर. फ्लॅट जेटी आहे. लाडू ठेवा काटा. सेकंड कॅच नाही बघा. थर्ड कॅच पण लागले. थर्ड कॅच बघूया किती आहे. खाली थांब मी ठेवतो बरोबर. आता 300 झालता. आता 300 थर्ड कॅच 299. 299. हा झाला 300. परत 299 चा आला की. हा 300. थांब माझी समोर हातात धरलंय. तुमची माणसं काय इकडे काय कमी आहेत? मी शिसा पोटा पण टाकलं असतंय. असू दे 300 ग्रॅमचा आहे. मोठा कोणाला लागला? झाला फर्स्ट कॅच. अरे फर्स्ट काय जाऊ दे. माझा मोठा कोणाला लागला? नाही बघा युनिकच कॅच झाले. बॅराकोडा खूप कांटाळून सर्वजण रॉड झुलून डायरेक्ट जेवायला जातच होते. आणि तेवढ्यात दादाने काढलाय बॅराकोडा. खतरनाक. ओयच्या गावात बॅड लक. तो बघ अजून तिथंच आहे. तो बघ बॅड लक. चला मग मंडळी झाली फायनली सगळे कॉम्पिटिशन कम्प्लीट. आणि जास्त काही लागलंच नाही. प्रत्येक जणांना एक जास्त नाही 800 ग्रॅमच्या वरती पहिला नंबर भेटलाय. सेकंड कॅच झाले फक्त 400 ग्रॅम ते 473 ग्रॅम काहीतरी झाले. आणि थर्ड कॅच 423 ग्रॅम आणि 4 कॅच डायरेक्ट 300 ग्रॅम आहे असा नंबर गेले. कोणालाच काय लागलाय नाही. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.